माजी सैनिक प्रकाश वाघमारे आज रामकृष्ण हॉल या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा करुणा शर्मा मुंडे यांच्या स्वराज्य पक्ष आहे त्यांचा इथं आहे। या निमित्ताने मी या ठिकाणी आलेलो आहे। मूळ हा येण्याचा माझा उद्देश म्हणजे खरंच देशासाठी हा पक्ष काम करणार आहे का याच्याबद्दल मला जाणीव करून घ्यायची होती, माहिती करून घ्यायची होती, म्हणून मी इथं आलेलो आहे। वास्तविकता या करुणा शर्मा मुंडे यांच्या विरोधात 6 वर्षापूर्वी परळी या ठिकाणी ॲट्रॉसिटी ॲक्टच्या खाली आणि वेपन ठेवल्याच्या संदर्भामध्ये कारवाई झालेली होती आणि ती त्यांच्यावर जी कारवाई झाली ती चुकीची झालेली होती असं माझ्या निदर्शनास आल्यामुळं मी बीडच्या कलेक्टर ऑफिससमोर उपोषण केलं आणि त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध केला आणि त्यामुळं प्रशासनामध्ये आणि जनतेमध्ये अशी भावना झाली की कोणीतरी एखादा माणूस सत्यवादी माणसाच्या पाठीमागे आहे असं निदर्शनास आलं। परंतु यानंतर त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि पुढचा जो प्रकार घडत गेला तो शंकास्पद वाटतोय। कारण असं आहे की ज्यावेळेस मी त्यांचं समर्थन केलं आणि समर्थन केल्याच्या नंतर त्यांनी एक व्हिडिओ बनवला आणि त्यामध्ये असं म्हटलं गेलं की माजी सैनिक जो आहे प्रकाश वाघमारे यांनी माझ्याबद्दल सहानुभूती दाखवून उपोषण केलेलं आहे आणि समाज कल्याणकडे अर्थसहाय्य देण्याची ही मागणी केलेली आहे त्यांनी। त्यामुळं मी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छिते की जर मी जेलमधून बाहेर आले तर प्रथम त्यांची भेट घेईन आणि त्यांना जे सहकार्य लागेल जो काही मदत हवी असेल त्यांच्या अत्याचाराबद्दल ती त्यांना सहकार्य करीन। परंतु त्यांनी तसं काही केलेलं नाही। तसंच मी आझाद मैदान येथे आंदोलन करीत होतो। त्या आंदोलनाच्या वेळी एसटीचे कर्मचारी जे आहेत ते कर्मचारी आंदोलन करत होते आणि त्या ठिकाणी त्यांना अन्न पुरवठा करीत होत्या आणि मी त्या ठिकाणी त्यांना दिसलो, परंतु त्यांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मला टाळलं। तरीही मी स्वतः जाऊन त्यांना भेटलो आणि माझं जे आंदोलन चालू होतं सूतगिरणीच्या संदर्भामध्ये त्या आंदोलनाविषयी मी इथं 15 दिवसापासून आहे असं अवगत केलं आणि या संदर्भात मला इथं मदत करा, परंतु त्या ठिकाणी काही त्यांनी मला सहकार्य केलं नाही, मदत केली नाही। या प्रकारानंतर आता 15 ऑगस्टला मी त्यांचे पती त्या मराठीमध्ये नवरे म्हणतात त्यांच्या विरोधात निदर्शन केलं, काळे झेंडे दाखवले। कशामुळं तर मी यांचं समर्थन केल्यामुळं ते मंत्री असल्यामुळं ते माझं काम कुठं प्रशासनात आणि कोणत्याही प्रक्रियेमध्ये होऊ देत नव्हते, म्हणून तो निषेध केला। ते सर्व महाराष्ट्रभर त्याची चर्चा झाली। परंतु ह्या सदरी 3 घटना घडूनही आणि मी त्यांचं समर्थन करणारा माणूस असूनही मला त्यांनी आतापर्यंत भेट दिलेली नाही किंवा सहानुभूती दाखवली नाही। यांना नेमकं बीडमध्येच घर घेऊन आणि हा जो खर्च करतायत त्या यांच्याकडच्या गाड्या आहेत आणि हा जो हावभाव जो चाललेला आहे हा राजकीय फायदा घेण्यासारखा मला दिसून यायला लागलेला आहे। कारण एका घरामध्ये माणसं भांडणं लागलं, जसं शरद पवार यांचं आहे तसं एका घरातले माणसं वेगवेगळ्या पक्ष काढतात, फुटून राहतात आणि सत्ता आपल्या हातात घेतात का, ज्याच्यामुळं की यांच्यावर ज्यांच्या भ्रष्टाचाराच्या कारवाया होणार नाहीत अशा कारवाया होऊ नयेत म्हणून यांनी हा पक्ष स्थापन करून एक सोंग घेतल्याचं मला याचं दिसते, नाटक दिसतं आहे। आणि यांनी परळीत राहून त्या ठिकाणी त्यांच्या
मालमत्तेविषयी त्यांच्या अधिकाराविषयी बोललं पाहिजे, तिथं राहून जे काय आहे त्यांचं म्हणणं मांडलं पाहिजे. परंतु या नेमकं बीडमध्ये या शहरात राहून इथं हे राजकारण करण्याचा हेतू हा शंकास्पद वाटत आहे. यामुळं यांच्या पक्षाचं ध्येय धोरण हे जनतेच्यासाठी योग्य वाटणारं दिसत नाही. हे काहीतरी टंटबाजी इथं दिसून आलेली आहे. म्हणून या पक्षाचं ध्येय धोरण आणि यांचा जो विचार आहे हा जनतेची सेवा करण्याचा किंवा जनतेला मदत करण्याचा असा कुठेही दिसून आलेला नाही. म्हणून या ठिकाणी मला जनतेला हे कळवायचंय की यांचा जो पायंडा आहे, कधी कोल्हापूरमध्ये जाऊन निवडणुकीला उभं राहायचं आणि चर्चेत यायचं हे आणि इथं ऑफिस उभं राहायचं, ट्रेनिंग कोणाला द्यायच्यात वकील बनण्यासाठी, कोणा महिलेला मिशन चालविण्यासाठी, हे सगळं हे सोंग दिसायला लागलेलं आहे. या महिलेकडं तशी परिस्थिती वाटत नाही. कारण हा एवढा पैसा कुठून खर्च करतात, यांच्याकडे एवढे साधनं कुठून आहेत, या विषयी मी या जनतेसमोर ही व्यथा मांडत आहे. या पक्षाच्या ध्येय धोरणाकडे जनतेने लक्ष ठेवावं आणि खरंच हे समाजसेवक आहेत का याच्याबद्दल जवळून यांच्याकडं पाहणी करावी अशी माझी अपेक्षा आहे. माझं मनोगत व्यक्त करतोय की माझी स्वतःची जवळकी आलेली आहे आणि त्याच्यापासून जो घडलेला प्रकार आहे ते मी जनतेसमोर सांगतो या आपल्या चॅनलच्या माध्यमातून. जय हिंद, नमस्कार.